स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9:50 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया उद्योगी नामा या पुस्तकाचे लेखक सचिन चोभे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत. आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सुदाम पटोळे. ऐकूयात. नमस्कार श्रोतेहो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजवर साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण अनेक काल्पनिक आणि वास्तव जीवनावर आधारित लेखन करणाऱ्या लेखकांशी गप्पा मारलेल्या आहेत. पण आज आपल्या स्टुडिओमध्ये जे लेखक उपस्थित आहेत त्यांनी काही काल्पनिक आणि वास्तववादी लेखनासोबतच आपल्याला उद्योग विश्वामध्ये महत्वपूर्ण ठरतील अशा काही मनोरंजक उदाहरणांसह एका पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ज्या पुस्तकाचं नाव आहे उद्योगी नामा आणि या पुस्तकाचे लेखक आहेत सचिन चोभे. तेव्हा श्रोतेहो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या उद्योगी नामा पुस्तकाचे लेखक सचिन चोभे यांच्याकडून या पुस्तकाविषयी. नमस्कार सर. नमस्ते. आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर, आपलं जे पुस्तक आहे उद्योगी नामा, आम्हाला उत्सुकता आहेच, पण या पुस्तकाकडे जाण्यापूर्वी आपण तुमच्या बालपणापासून श्रोत्यांना थोडासा परिचय करून घेऊया. ऍक्च्युली इयत्ता पहिलीमध्ये मी अहमदनगर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो. घरची तशी गरिबीच होती. मी सत्य बोलायला कधी म्हणजे मागवत नाही. वडिलांना नोकरी लागली होती चांगल्या कंपनीमध्ये, नंतर त्यांची नोकरी पण गेली. मग मात्र मला शहराकडनं पुन्हा गावाकडे जावं लागलं. गावाकडे जायचं तर गावाकडं शेती नव्हती. वडिलोपार्जित शेती खूप कमी असल्यामुळं आम्हाला मामांकडे जावं लागलं. रुईखेल या गावामध्ये मग गेलो आम्ही. मग तिथंही गरिबी होती, परंतु त्यांनी मला गरिबी अशी भासू दिली नाही. शालेय पुस्तकं वाचन करत असताना उन्हाळक्या करायचो, खूप सिनेमे पाहायचो. अगदी 10-12 किलोमीटर चालत जाऊन रात्रीचं व्हीसीआर वरती सिनेमे त्यावेळेस पाहिले होते, अजूनही पाहतो. मग प्राथमिक शाळा जी रुईखेलची होती तिथं काही पुस्तकं मिळायची. मग तिथं मला जयंत नारळीकरांची काही पुस्तकं भेटली. मग मला थोडी विज्ञानाची गोडी लागली. नंतर मी घोगरगावच्या शाळेमध्ये आलो. रयत शिक्षण संस्थेची शाळा होती, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय. त्या विद्यालयाचं ग्रंथालय उत्तम होतं. तिथं अण्णाभाऊ साठेंची काही पुस्तकं होती. ते पुस्तकं वाचल्याच्या नंतर मला वाचनाची गोडी लागली. मी खरं सांगू, मी अकॅडमिक खूप चांगलं होतं, माझा अशातला भाग बरं होतं. मी अगदी पोलीस टाइम्स ही त्याच आनंदाने त्यावेळेस वाचायचं. काय माझं म्हणणं आहे की वाचत गेलं पाहिजे, हे कळून आपण पुढे निघू. आणि ती सवय लागत जाते. वाचनाची एकदा सवय लागली की मन निवड आपोआप पुढे ठरत जाते की आपल्याला कुठल्या दिशेनं वाचायचं. बरं, महाविद्यालयीन शिक्षण घेताना मग आपण कुठला विषय नेमका निवडला होता स्पेशल म्हणून? मी ऍक्च्युली 11वी-12वीला नगरला न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये आलो. त्यावेळेस एक ट्रेंड होता की डीएड करायचं, त्याच्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला की आयुष्य सेटल. बरोबर असं काहीतरी करावं असं कुठून मला वाटायचं, म्हणून मी तो ट्राय करावं म्हटलं. मग मी विज्ञान शाखा निवडली. मग मी 11वी-12वी झालो. मला काही विज्ञान म्हणजे सायन्स मध्ये जास्त मार्क पडले नाही. त्यानंतर मग मी बीएससी ला ऍडमिशन घेतलं. आणि दरम्यानच्या काळात नाशिकला मामा मिलिटरीमध्ये असल्यामुळं मिलिटरीमध्ये त्यांची तिथे बदली झाली होती नाशिकला. आणि मग नाशिकच्या YCMOE मध्ये मी गेलो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. तिथं मी गेलो, तिथं थोडं फिरलो, तिथले काही सेंटर वगैरे पाहिले आणि मग मला थोडी पत्रकारितेची माहिती मिळाली. आणि मी म्हटलं, अरे मी आतापर्यंत वाचन करतोय आणि त्यातनं आपण पत्रकारच व्हायला पाहिजे. किंवा माझा दुसरा ऑप्शन होता की युपीएससी करावी. मी अगदी 2005 मध्ये PSIच्या इंटरव्ह्यूला गेलो. मी सिलेक्ट झालो नाही,
परंतु मला त्या दरम्यान कळालं की आपण प्रशासकीय सेवेत नाही काम करू शकत. बरं. आपलं जे नेचर आहे त्याच्यानुसार आपण जे आहे पत्रकारिता करू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करायला भाग भांडवल नव्हतं. खूप बँकांची मी त्या दरम्यानच्या काळात उमरे जिजवली, परंतु काही त्यावेळेस मिळाली नाही, योग्य माहिती नाही मिळाली. खरं म्हणजे ऍक्च्युली व्यवसाय करण्यासाठी पैसे लागत नाही हे मला आता समजते, त्यावेळेस समजत. दिशा योग्य मिळणं गरजेचं आहे. आणि मग मी आपलं फिरत राहिलो पत्रकारितेत. काही 2005 ला मी पुण्याच्या MMCC कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. पुणे विद्यापीठामध्ये माझं काही ऍडमिशन झालेलं नव्हतं, पण MMCC ने मग मला घडवलं, मला एक वेगळी दिशा दिली. मी काय खूप लहानपणी 11वी-12वी पर्यंत खूप बोलायचो असं नाही. BA आणि ते 2 वर्ष तर मी स्वतःच्या कोशामध्ये गेलो होतो की मला समजत नव्हतं मी काय करतो, काय करावं हेही समजत नव्हतं. सगळेजण कुठेही भेटलो की सगळेजण म्हणायचे काय करतो रे तू. आपल्या तिथे सहजपणे मुलांना टॉर्चर करण्यासाठी एक प्रश्न विचारला, काय करतो रे तू, काय शिकवतो तू. बरोबर, जो विचारतो त्यांनी काही दिवा लावला. प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा असतो. एक सांगताय दुसरा. जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो पाल्यांमध्ये घडावा याच्यासाठी पालकही लक्ष देत नाही, शिक्षकही लक्ष देत नाही, त्याच्यामध्ये विद्यार्थी भरडले जातात. हो, आणि समाज तर अजिबातच देत नाही. समाजाने खरं म्हणजे त्याकडं थोडं अरे त्याला त्याच्या पद्धतीने घडू दे या अँगलनी त्याच्याकडे पाहण्यात थोडा वेळ देणं. हो, नक्कीच नक्कीच. तो वेळ मुळात आपला आपण स्वतःला देत नाही, समाजही आपल्याला ते विचारासाठी वेळ मिळू देत नाही. मग तू काय करतो रे असं विचारायचे. मग मात्र माझ्यात थोडा की अशी बंडखोरी प्रवृत्ती यायला लागली. यांना काय करायचं, मी काय करतो, मी माझ्या बरोबर. मग मी त्यांना थोडी उलट उत्तर द्यायला. परंतु दरम्यानच्या काळात मी काही पुस्तकं वाचत असताना मग माझ्या लक्षात यायला आपण जे येतं ना जास्त अग्रेसिव्ह नाही झालं पाहिजे. मी श्रीना पेंडसेंची गारंबीचा बापू नावाची कादंबरी वाचली. म्हणजे जीवनात काहीतरी एक पुस्तक तुम्हाला खूप काहीतरी येऊन जातं ना, तर ते पुस्तक होतं माझ्या ट्रिगर पॉइंट. तो होता ट्रिगर पॉइंट. आपल्याला व्यवसाय करायचा आहे, त्यामध्ये 2 बापू आहेत, एक आफाट बापू आणि एक सपाट बापू. जीवनात आपल्याला आफाट बापू व्हायचं का सपाट बापू व्हायचं आपण पण आफाट बापू होऊ नये. म्हणजे जीवनात यशस्वी झालेला व्यक्ती, व्यवसायात यशस्वी झालेला व्यक्ती, त्यांनी स्वतःचा इगो कंट्रोल मध्ये ठेवा, जो की आफाट बापू मध्ये तो नव्हता. सपाट बापू विषयी न बोललेलं बरं, तो फक्त तोंड पाटील की करतो आणि काहीच करत नाही. तर अशा पद्धतीचं मला त्या कादंबरीतनं खूप काही माझ्या वडिलांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला, आईकडे, एकूण समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला माझा. आणि मग मी ठरवलं की पुण्यात शिकायला जायचं. मग पुण्यात शिकायला गेलो, काही वर्ष पत्रकारितेत केली. परंतु पत्रकारितेत कितीही काम केलं तर व्यवसायाचा जो कंड होता माझा तर तो काही हे होत नव्हता. मी आपलं पार्ट टाइम काहीतरी करत राहायचो, त्यातनं काही असं सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. थोडे पैसे आल्याच्या नंतर मला कळालं की पैसे हे एक साधन आहे पण सर्वस्व नाहीये. मग आपण सॅटिस्फॅक्शन कुठे मिळतं तर व्यवसायात मिळतं. आपण व्यवसायाकडे जाऊया. आणि मग 2015 मध्ये मी पत्रकारितेला पूर्ण विराम करून व्यवसायामध्ये आलो. सुरुवातीचा व्यवसायाचा नेमका काय होता तुमचा? खरं सांगू, आता व्यवसायाचा सुरुवातीचा ज्या दिवशी मी राजीनामा दिला त्या दिवशी काय करायचं हे पूर्ण ठरवलेलं नव्हतं. गावाकडे शेळी पालनाचं काम चालू होतं. शेळी पालनाचं युनिट उभारण्याची अंतिम टप्प्यात होतं. चला म्हणलं शेळी पालन करून दुसरं काय करता येईल. मग मला वाटलं की आपण लेखन चांगलं करू, मग कोणासाठी तरी कंटेंट रायटिंग करू. याच्यासाठी मग मी खूप कंपन्यांची उमरे जिजवली. परंतु कॉर्पोरेटची मागणी वेगळी असते, आपण त्यांना पिच वेगळं करत असतो. हे कळायला मला 3-4 वर्ष गेली. ते 3-4 वर्ष मात्र मग ते क्रुशियल होती. म्हणजे अगदी बायकोचे दागिने विकले आम्ही, वडिलांना पुन्हा कामाला जावं लागलं, आईलाही पुन्हा कामाला जावं लागलं. पण ते मला म्हटले नाही की तुझा निर्णय चुकलाय म्हणून, काय करायचं तू करत राहा. मी पुणे, मुंबई, दिल्ली असं कुठं कुठं घर करत राहील. घरच्यांचा पाठिंबा 100% पाठिंबा. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा जर का असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. एक बाजू आपली पूर्ण आपण पूर्ण त्या व्यवसायासाठी झोपून देऊ शकतो. बरोबर. आपल्याला एक ते टेन्शन राहत नाही की मी इकडे तर कुटुंबाचं काय. मग पुढचा शेळी पालनानंतर मग काय झालं, माझा एक मित्र आहे किशोर रक्ताटे म्हणून, त्यांनी स्वतः नोकरी सोडली होती. तो नियोजन आयोगामध्ये होता. आम्ही दोघं चांगले मित्र होतो, दोघंही फिरत होतो काम मिळवण्यासाठी. मग त्याला एकूण मला त्याला समजलं होतं की याच्यामध्ये याला ऍग्रिकल्चर समजतं, रुरल डेव्हलपमेंट समजते. मग एकदा त्याची आणि BVG चे चेअरमन हनुमंतराव गायकवाड यांची भेट झाली.
हनुमंतराव म्हणत होते की आम्हाला देवीची अॅग्रोचं काही काम पुढे न्यायचंय, कसं न्यायचंय, काय न्यायचंय. किशोरनेच मग स्वतः पिच केलं की माझा एक मित्र आहे सचिन म्हणून, तर तो तुम्हाला काही मदत करू शकतो का पहा. आणि मग मी हनुमंतरावांना भेटलो आणि त्यांच्याकडे कन्सल्टंट म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग काय झालं, मला कॉर्पोरेट समजलं, एकूण व्यवसाय समजला. मला अगोदर काय होतं की छोटा धंदा कसा करायचा याचं थोडं आकलन. मी दरम्यानच्या काळात नगरमध्ये एक होम डिलिव्हरी सिस्टीम चालवली होती किराण्याची. ती यशस्वीपणे चालू होती, पण ती काय मोठी कशी करावी याचं काही मला समजत नव्हतं. परंतु मग या दरम्यानच्या काळात बीव्हीजीने मला एक वेगळा दृष्टिकोन दिला. व्यवसायाकडे कसं पाहायचं, व्यवसाय पुढे नेण्यासाठी कसं काय कृती करायच्या, आणि व्यवसाय जास्त पुढे नेण्यासाठी की तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करायचे असतात. म्हणजे की आपला युगो खूप बाजूला ठेवायचा असतो. तुम्ही लोकांचं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. बरोबर बरोबर. गरजेनुसार तुम्ही अग्रेसिव्ह पण होणं गरजेचं आहे, परंतु खूप कमी वेळात ते करावं अशा पद्धतीने. मग त्यातनं मला एक अंदाज आला की व्यवसाय कसा करावा. आणि मग करोना कालावधीमध्ये मग बीव्हीजी कडनं मग मी राजीनामा दिला. मग मी वर्षभर काही करत नव्हतो, स्वतःची तयारी करत होतो. त्यानंतर मग मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता करोडोमध्ये टर्नओव्हर असलेला एक व्यवसाय आहे. आता समाधान पण आहे. बरं, आता आपण तुमचं मुख्य जे पुस्तक आहे उद्योगीनामा, पुस्तक आपण या विषयावर लिहावं या मुद्द्यापर्यंत कसे आलात तुम्ही? मी लहानपणीपासून खूप मोटिवेशनल स्पीकरची पुस्तकं वाचली, काही ऐकले. पण खरं सांगू, म्हणजे त्यांचं लिमिटेशन असेल किंवा माझं श्रवण करण्याचं किंवा ग्रहण करण्याचं लिमिटेशन असेल, मला त्यातनं असं काही खास मिळालं नाही कधी. कारण तर ते खूप वरवरचं वाटायचं. मग मी काही ब्लॉग वाचले, त्यातनं मला व्यवसायाचा थोडा थोडा अंदाज यायला लागला. आणि मराठीमध्ये तसं काही खास नव्हतं कोणी उपलब्ध. आणि काय होतं, लेखक म्हणून आपण जे ना काही गोष्टी हातचा राखून लिहितो. बरोबर. त्यातनं मराठीतली पुस्तकं, व्यवसायाची जी पुस्तकं आहेत ती योग्य पद्धतीने लिहिली गेली नाही असंच मला स्वतःला वाटतं. आणि खुद्द व्यवसाय करणारे ते पुस्तकं लिहितातच, हे पण तेवढंच खरं नाही. ते लिहितच नाही, कारण तर त्यांच्याकडे तो वेळ नसतो, त्या पद्धतीने मांडणी करण्याची शैली नसते. मी मूळ लेखक असल्यामुळे मी म्हटलं चला आपण व्यवसायात जे काही टक्के टोनपे खाल्ले ते सगळे खरे खरे लिहू. मी स्वतः कुठं भिडलो, नडलो, पडलो, धडपडलो आणि रडलो याचं सगळं मांडणी मी पुस्तकामध्ये अगदी खरी खरी केलेली आहे. आणि मग त्याच टप्प्यावरती मला कुठं समजा केएफसी विषयी वाचायला मिळालं, तर केएफसीनी मला त्या आर्टिकलनी काय दिलं, केएफसी कडे पाहून मी काय शिकलो, पीएनजी गाडगीळ यांच्या व्यवसायाच्या मॉडेलकडे पाहून मी काय शिकलो, आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या सगळं वाचन केल्याच्या नंतर मी ऍक्च्युली ते सगळं उद्योगीनामामध्ये लिहिलेलं की जास्तीत जास्त पुस्तक वास्तवदर्शी झालं पाहिजे. माझं म्हणणं नाही पुस्तक परिपूर्ण आहे, ऍक्च्युली कोणताही विषय तसाच उद्योग हा एक विषय आहे, हा खूप मोठा समुद्र आहे आता आणि मार्केट सातत्यानं सातत्याने बदलतं. साधारण किती प्रकरणांमध्ये तुमचे उद्योगीनामा पुस्तक विभागलेलं आहे? उद्योगीनामा पुस्तक जे आहे ते 9 प्रकरणामध्ये आहे. मग त्यामध्ये की तुम्ही सुरुवात कशी करावी, मग तुम्ही जर चुकलात तर सुधारणा कशी करावी, हे माझ्या अँगलने मी स्वतः जे काय केलं त्या अँगलने मी लिहिलेलं. दुसऱ्यांना वेगळ्या पद्धतीने करावं लागेल कदाचित, परंतु स्वतःच स्वतः समजून घेणं गरजेचं. मुळात स्वतःला समजून घेतलं, स्वतःवरती विश्वास असेल तरच आपण उद्योग व्यवसाय किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये यशस्वी होऊ शकतो. तेच आहे, त्याच पद्धतीने साध्या सोप्या भाषेमध्ये मांडणी केलेली आहे याची. खूप लोकांनी असं मला प्रतिक्रिया दिलेली आहे की हे पुस्तक साध्या सोप्या भाषेमध्ये असते, ते आम्हाला अपील झालेलं आहे. आणि उदाहरणं रोजच्या आपल्या आयुष्यातली जी आपण बघतोय ती आहे, त्याच्यामुळं लवकरात लवकर ते कनेक्ट होतात. आपण प्रत्येक प्रकरणाविषयी थोडक्यात श्रोत्यांना सांगूया. यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते आहे उद्योगातून व्यवसायाकडे मार्गस्थ व्हा. उद्योगातून म्हणजे काय आहे माहिती, ऍक्च्युली बहुसंख्य लोक आपण म्हणत असतो की जो काही नाकासमोर चालतो तो खूप यशस्वी होतो, असं नाहीये. तर त्यावरती इथं मांडणी केलेली आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे ते आहे उद्योगी दृष्टिकोनाला आणि हवी अभ्यासाची जोड. अभ्यास सगळ्यात महत्वाचा. चौफेर आपलं ज्ञान पाहिजे, पर्याय नाही. आपण ज्या व्यवसायात आहोत त्याचं माहितीच पाहिजे. त्यानंतर
तिसरं प्रकरण आहे लायकीनुसार उद्योगाची निवड करावी. लायकी हा शब्द बोली भाषेतला आहे म्हणून आपण लायकी म्हणजे मी स्वतः कोण आहे हे स्वतः समजून घ्या आणि मग उद्योग व्यवसायाची निवड करा. चौथं प्रकरण आहे थांबला तो संपला. हे आपण सगळेजण ऐकतो, परंतु बेभान पळाला की आपटलाच. जास्त पण वेगाने पळायला पाहिजे. आपला वेग हा मार्केटशी निगडीत ज्या घडामोडी आहेत त्याच्यानुसार असावा. त्यानंतर पाचवं प्रकरण आहे समंजसपणा हाच खरा दागिना. एकूण व्यवसायाचा नाही तर समाजात आपण जगता नाही समंजसपणा हा गुण खूप महत्वाचा आहे. त्यानंतर हार के आगे भी जीत आहे असं एक स्वतंत्र प्रकरण आहे 6 नंबरचं. त्यानंतर व्यावसायिक कौशल्य म्हणजे प्रगतीची गुरुकिल्ली असं 7वं प्रकरण आहे. योग्य व्यवसाय निवड यासाठी धोरण महत्वाचे. धोरण म्हणजे स्वतःचं धोरण. आपण एक धोरण आखणी केली पाहिजे की माझ्याकडे पैसे किती आहेत, मी किती दिवस त्या पैशामध्ये सस्टेन करू शकतो, मग मी कशा पद्धतीने किती व्यापक स्वरूपात व्यवसाय सुरू करायचा याच्याविषयीची उदाहरणं स्वतःची उदाहरणं अशी त्यात दिलेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो एकूण मराठी माणसाला असं वाटतं की व्यवसाय हा एकटीनेच करायचा असतो, भागीदारी स्वरूपात करायचाच नसतो आणि दुसरा नक्कीच आपल्याला फसवत असतो. असा एक अंधविश्वास निर्माण झालेला आहे. म्हणजे अगदी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी आहेत, तुम्ही म्हणाल की त्यामध्ये एकल मालकी असते, एक चेहरा असतो परंतु भागीदार खूप सारे असतात. त्यानंतर 11वं प्रकरण आहे सकारात्मकतून जाऊया प्रगतीकडे. त्यानंतर इमेज बिल्डिंग व सोशल अप्रोच आताच्या जगामध्ये किती महत्वाचा आहे. तो अगोदर पण होता पण आता त्याचं महत्व जास्त वाढले, तो समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर योग्य व्यवसाय व टीम निवडीचे महत्व. आपल्यासह आपले पार्टनर निवडीसह खाली काम करणारी टीम त्यांना आपण कशी वागणूक देतो हे तितकंच महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं आहे तर त्याच्याविषयीच मांडणी केलेली आहे. त्यानंतर निर्भयतेला द्या रिस्क मॅनेजमेंटची जोड. आपण निर्भय असावं पण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असावी, तर ती कशी असावी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर शेवटचं जे प्रकरण आहे तर मग गेट सेट ग्रो. आणि गेट सेट ग्रो म्हणजे चला आता निघा कामाला लागा, तर त्या अर्थाने ते प्रकरण आहे. मग मी याच्यामध्ये गरजेनुसार ऍक्च्युली तुम्ही गुंतवणूक कशी करावी याच्यावर छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मी शेअर मार्केटमध्ये कसा तोंडावर पडलो होतो पण त्यातनं मी पैसे पण कसे कमवले याचेही छोटे छोटे दाखले दिलेले आहेत. म्हणजे स्वानुभवासह जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी उद्योग व्यवसायात आपलं नशीब आजमावलं त्यांच्या सगळ्यांच्या उदाहरणासह आपण सांगितलेलं आहे. बरं, आता ज्यांना या व्यवसायात उतरायचं त्या आपल्या तरुणांना किंवा इतर आणखी जे असतील अगदी रिटायर झालेले सुद्धा जे असतील ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशांना आपण काय सल्ला द्याल? आता तुम्ही जे म्हणले रिटायर झालेले असतील हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी पुन्हा KFC येते. KFCचा जो मालक आहे तो 64व्या वर्षी त्याला समजलं की आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो यश देणार आहे. त्याने अगोदर जे काही उद्योग केले ते शून्य लागतात असं आहे. तर उद्योग व्यवसाय सुरू करण्याला आणि यशस्वी होण्याला वयाची कोणतीही अट नाही आणि ते ठेवूच नाही. म्हणजे एखाद्याला वाटत असेल मी 18व्या वर्षी जर का व्यवसाय सुरू केला असता तर मी खूप मोठा झालो असतो, असं काहीच नाहीये. आणि मूळ महत्वाचं सगळं आहे की तुम्ही मोठा होणं म्हणजे काय तर तुम्ही पैसे कमवणं हे नाही, तुम्ही त्या उद्योग व्यवसायातून किती लोकांची सेवा केली आणि स्वतःला सगळ्यात समाधान किती मिळालं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तो दृष्टिकोन ठेवूनच आपण व्यवसायात यावं. व्यवसाय करायला खूप पैसे लागत नाही, थोडेफार लागतात. आपल्याकडे खूप पैसे नाही तर छोट्या स्वरूपात करा, त्यातनं पैसे कमवा, हळूहळू पुढे जा. बरं, व्यवसायामध्ये मला 2 मुख्य प्रश्न हे होते की व्यवसाय एक आहे जो मागणी तसा पुरवठा करतो आणि दुसरा आहे की आपल्याला मार्केटमध्ये या गोष्टीची मागणी वाढवायची. तर या दोन्ही बाजूने आपण काय सांगू शकतो? आपण मागणी वाढवायची जो असतो ना जो व्यवसाय तर ते व्यवसाय पण यशस्वी झालेले आहेत. जसे टूथपेस्ट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. परंतु आता गंमत अशी आहे की मागणी वाढवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि आपल्याकडे एक व्यवस्थित फॉर्म्युला सेट पाहिजे एखाद्या उत्पादनाचा सेवेचा. फक्त ती योग्य पद्धतीने सादर करणं गरजेचं आहे. आपलं प्रोडक्ट वरती स्वतःला विश्वास पाहिजे
आणि तो योग्य पद्धतीने पिच करता येईल. आणि क्वालिटी उत्तम असणं. क्वालिटी तर नक्कीच उत्तम पाहिजे. बरं, म्हणजे अगदीच थोडक्यात सांगायचं तर नोकरी म्हणजे 8 तासांचा धंदा आहे आणि धंदा म्हणजे 24 तासांची नोकरी आहे, नाही का, खऱ्या अर्थाने. आणि आत्ताचं मार्केट बघता जर आपण नोकरी आणि व्यवसाय एका पारड्यात टाकले तर व्यवसायाचं पारडं नक्की जड वाटतं. कारण त्याच्या दोन्ही गोष्टी आहेत. एक तर उत्पन्न जास्त मिळतं हे लांबून पाहणाऱ्यांना दिसतं, पण रिस्क पण तेवढी असते. आधी पैसा गुंतवावा लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही वाटते की आपल्याकडे जो स्टाफ काम करतो त्याच्यासाठी त्यांचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असतं. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे मानसिक आणि आर्थिक दोन्ही ताण सहन करत व्यवसाय करावा लागतो. आणि अशा खूप छान विषयावर आपण पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाविषयी आपण आज आमच्या श्रोत्यांना सांगितलं त्याबद्दल खूप मनापासून आपले धन्यवाद. धन्यवाद. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण